नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं राधाज ऑल क्रिएशनमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत पार्ट 2। पार्ट 1 मध्ये आपण ही बघितली होती तोरणपट्टी डिझाइन पूर्ण केली होती। आज आपण बाहुलीची फ्रॉक बनवणार आहोत। चला तर आपण सुरुवात करूया। सुरुवातीला आपल्याला स्लिप स्टिच करून घेऊन आपल्याला 9 चेन करून घ्यायचे आहेत आणि ती जोडून घ्यायची आहे। पुढे घ्यायचे आहेत आपल्याला 20 खांब घ्यायचे आहेत। आपल्याला राऊंड मध्ये जो आपण राऊंड बनवला आहे त्याच्यामध्ये आपल्याला 20 उंच खांब करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपला गोल राऊंड तयार होणार आहे। चला तर आपण बनवून घेऊया। हे झालेला आहे आपला पहिला राऊंड। आता असेच आपल्याला प्रत्येक खांबामध्ये आपल्याला डबल डबल घ्यायचा आहे, म्हणजे एका खांबामध्ये आपल्याला 2-2 घ्यायचे आहेत। आपले असे 40 खांब तयार होणार आहेत या राऊंड मध्ये। पहिल्या राऊंड मध्ये आपण 20 घेतले होते, आता दुसऱ्या राऊंड मध्ये आपले 40 होणार आहेत। उंच खांब करून घ्यायचे आहेत। प्रत्येक खांबामध्ये आपल्याला डबल डबल घ्यायचा आहे। असाच आपल्याला हा दुसरा राऊंड पण कंप्लीट करून घ्यायचा आहे। हा झालेला आहे आपला दुसरा राऊंड कंप्लीट। आता पुढे आपल्याला सिंगल सिंगल घ्यायचा आहे। प्रत्येक याच्यामध्ये एक एक घ्यायचा आहे। तिसरा राऊंड हा आपला पूर्ण करायचा आहे आपल्याला। चला तर आपण हे तिसरा राऊंड पूर्ण करून घेऊया। तर आपल्याला आता ह्या दुसऱ्या पार्ट मध्ये पूर्ण तोरण आपल्याला करून घ्यायचं आहे। पूर्ण करून घेणार आहोत आपण तोरण। तर हा आपला तिसरा राऊंड पूर्ण होत आहे। आपल्याला जोडून घ्यायचा आहे तिसरा राऊंड आणि पुढे 3 चेन करून आपल्याला एका खांबामध्ये एक आणि तिसऱ्या खांबामध्ये आपल्याला 2 घ्यायचे आहेत, म्हणजे एका खांबामध्ये एक आणि दुसऱ्या खांबामध्ये डबल खांब करून घ्यायचा आहे। हा पण राऊंड आपल्याला असाच पूर्ण करून घ्यायचा आहे। हा झाला आपला चौथा राऊंड पूर्ण। आपल्याला आता पुढे क्रीम कलर जोडायचा आहे। असा डबल खोलून घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे फ्रॉक आपली डॉलची जास्त जाड नाही दिसणार। एक नॉट बांधून घ्यायची आणि पुढे आपल्याला 3 चेन करून घ्यायच्या आणि आता प्रत्येक खांबामध्ये आपल्याला एक एक घ्यायचे। प्रत्येक साखळीमध्ये एक एक खांब करून घ्यायचा आहे। हा पण राऊंड आपल्याला असाच पूर्ण करून घ्यायचा आहे। असेच आपल्याला 2 राऊंड पूर्ण करून घ्यायचे आहेत। क्रीम कलरनं हे घेतलेले आहेत आपण 2 राऊंड पूर्ण करून। आता परत आपल्याला गुलाबी कलर जोडायचा आहे। पुढे 3 आपल्याला चेन करून घ्यायचे आहेत आणि इथेही आपल्याला प्रत्येक चेन मध्ये एक एक खांब करून घ्यायचा आहे। हा राऊंड आपल्याला तसाच पूर्ण करून घ्यायचा आहे, म्हणजे आपली ही डॉलची फ्रॉक तयार होणार आहे।
प्रत्येक चेनमध्ये आपल्याला एक एक खांब करून घ्यायचा आहे, म्हणजे आपला हा घेर मोठा होणार आहे. चला तर आपण हे पूर्ण करून घेऊया राऊंड. हा झालेला आहे आपला पूर्ण राऊंड करून. आणि शेवटी आता आपल्याला जोडून घ्यायचं आहे, स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. पुढे एक चेन घेऊन आपल्याला कट करून घ्यायचं आहे कात्रीने, आणि हे आतल्या बाजूने राहिलेला धागा आपल्याला असा आत ओढून घ्यायचा आहे. ही झालेली आपली डॉलची फ्रॉक तयार. आपण आता डॉलची टोपी कशी बनवायची ते आपण बघणार आहोत. आपल्याला आता 8 चेन करून घ्यायच्या आहेत. त्याला राऊंड करून घ्यायचं आहे. पुढे आपल्याला आता त्याच राऊंडमध्ये आपल्याला 20 खांब करून घ्यायचे आहेत, उंच खांब करून घ्यायचे आहेत. म्हणजेच आपल्याला डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे. 20 डबल क्रोशिया करून घ्यायचं आपल्याला. ही डॉलची आपली टोपी होणार आहे. आता पुढे आपल्याला आपण 20 डबल क्रोशिया घेतला होता. आता पुढच्या लाईनमध्ये आपल्याला एक सोडून घ्यायचा आहे आपल्याला डबल क्रोशिया. एक खांब सोडून दुसऱ्या खांबामध्ये सिंगल क्रोशिया करून घ्यायचा आहे आपल्याला. पहिल्या राऊंडमध्ये आपण डबल क्रोशिया घेतला होता. सेकंड राऊंडमध्ये आपल्याला आता डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे. असाच आपल्याला हा पण राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. एक क्रोशिया आपल्याला स्किप करायचा आहे आणि दुसऱ्या डबल क्रोशियामध्ये आपल्याला सिंगल क्रोशिया करून घ्यायचा आहे. हा आपला दुसरा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. शेवटी आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची आहे, म्हणजे जोडून घ्यायचं आहे. आता पुढे आपला तिसरा राऊंड करणार आहोत. तर आपल्याला पुढे क्रीम कलर जोडून घ्यायचा आहे. क्रीम कलर आपण जोडून घेतलेला आहे. पुढे आता आपल्याला 10 खांब आपण घेतले होते डबल क्रोशियाचे, तिथं आपल्याला आता सिंगल क्रोशिया करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला छोटा खांब करून घ्यायचा आहे. आता प्रत्येक याच्यामध्ये एक एक करून घ्यायचा आहे. असे आपले 3 राऊंड पूर्ण होणार आहेत. 3 राऊंडची आपली टोपी डॉलची तयार होणार आहे. कात्रीने कट करून घेऊया आणि राहिलेला वूलनचा दोरा आतमध्ये खेचून घ्यायचा आहे. ही झालेली आहे आपली डॉलची टोपी रेडी. आता पुढे आपण बघणार आहोत डॉल कशी बनवायची. ती डॉल बनवून घेऊन आपण त्याला फ्रॉक घालणार आहोत. आता ही आपण साधी कॉटनची वूलन घेतलेली आहे व्हाईट कलरची. त्याच्या आपण अशा हातावरती 70 राऊंड करून घेणार आहोत. सत्तर राऊंड करायचे आहेत.
तुम्ही तुमच्या आवडीनुसार डॉलची जेवढी साईज पाहिजे तेवढी कमी जास्त राऊंड करून घेऊ शकता. कट करून घ्यायचं आहे आणि असं बरोबर घेऊन असं आपल्याला वरती बांधून घ्यायचं आहे. पूर्ण धागे घेऊन आपल्याला घट्ट आवळायचं आहे आणि नॉट बांधून घ्यायची आहे. आणि कात्रीने कट करून घ्यायचं आहे. आता पुढे आपल्याला डॉलचं डोकं आपल्याला करायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला रुई घालायची आहे. आपण ही रुई आहे त्याच्यातल्या बिया काढून आपल्याला ही रुई त्याच्यामध्ये घालायची आहे. असा राऊंड करून घ्यायचा आहे त्या रुईचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला असा सेंटर बघून आपल्याला घालायची आहे रुईमध्ये आणि सगळे झाकून घ्यायचं आहे. त्याला कवर करून घ्यायचं आहे. असा गोल राऊंडमध्ये आपल्याला करून घेऊन त्याला राऊंड करून असं उलांनी आपल्याला बांधायचं आहे. म्हणजे आपलं हे बाहुलीचं डोकं तयार झालेलं आहे. हे झालंय बाहुलीचं आपलं डोकं तयार. आता पुढे आपल्याला बाहुलीचे हात करायचे आहेत. त्याचे राऊंड आपल्याला 20 करून घ्यायचे आहेत. आता हाताचा अंतर असं आपल्याला थोडं कमी करायचं आहे आणि 20 राऊंड करून घेऊन आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. आणि आता जिथं बाहुलीचं डोकं होतं तिथं आपल्याला असं आडवं बांधून घ्यायचं. असं नंतर आपल्याला हे बाहुलीचं फ्रॉकमध्ये हे घालून घ्यायचं आहे. आणि वरतून असं हात बांधून घ्यायचे आहेत त्याचे डोक्यापाशी. आणि डोक्याच्या पाठीमागे गाठ उलट्या साईडने गाठ मारून घ्यायची. उलट्या साईडने बांधायची. राहिलेला दोरा आपल्याला कात्रीने कट करून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला पुढे डॉलचे आपल्याला असे साईडनं बंद करायचे आहेत. तर आपण 20 चेन करून घेणार आहोत. क्रीम कलरच्या उलांने 20 चेन करून घ्यायचे आहेत आणि एक्स्ट्रा आपल्याला उलांचा धागा सोडायचा आहे बांधण्यासाठी. तर आपण बांधून घेऊया डॉलला. असं वरतून टाकून घ्यायचं आणि आतल्या बाजूनं तो राहिलेला आपण दोरा ठेवलेला होता शिल्लक बांधायला, त्याने आपल्याला आतल्या साईडने असं हातावरती टाकून बांधून घ्यायचं आहे. आतल्या साईडने खेचायचे आणि बांधायचं आहे. पांढऱ्या उलांमध्ये थोडंसं ॲड करून. आणि राहिलेला उलनचा धागा आपल्याला कापून घ्यायचा आहे. सेम याच पद्धतीने आपल्याला आता दुसऱ्या बाजूने पण असंच बांधून घ्यायचं आहे बंद.
अशी आपली छान बाहुली तयार होणार आहे. ही झालेली आहे आपली बाहुली तयार. आता आपल्याला ह्या 6 डॉल लागणार आहेत तोरणसाठी. त्यात आपण टोपी घालून घेऊया. जे आपण सोडलेलं होतं वरती बांधण्यासाठी त्याच्यामधूनच आपल्याला सुईच्या मदतीने आपल्याला ते काढून घ्यायचं आहे धागा आणि गाठ मारून घ्यायची आहे. टोपी बांधण्यासाठी आपल्याला मदत होईल. आतल्या बाजूने आपल्याला हे उलनचा धागा बाहेर काढायचा आहे आणि खेचायचा आहे. टोपीच्या त्या होलमध्ये बाहेर काढायचं आहे. ह्या झालेल्या आहेत आपल्या डॉल तयार. अशा जोडून घ्यायच्या आहेत आपल्याला आता तोरणपट्टीला. चला तर आपण जोडून घेऊया तोरणपट्टीला डॉल. असं उलट्या साईडच्या पट्टीने पट्टीच्या आपल्याला उलट्या साईडच्या बांधून घ्यायचं आहे. सुईच्याच मदतीने आपल्याला बांधून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर सुईने ओवूनही बांधू शकता. राहिलेला धागा आपल्याला कट करायचा आहे. तसंच आता कॉर्नरलाही खाली आपल्याला दोन्ही साईडनं बांधून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं तोरण जरी दरवाजाला लावलं तरी डॉल अशी हलणार नाही इकडे इकडे. फ्रॉक एकदम अशी सेट होईल. असंच जोडून घ्यायचं आहे आपल्याला या प्रकारे सगळं तोरण. सहा बाहुल्या केलेल्या आहेत आपण. 6 बाहुल्या आपण जोडून घेणार आहोत. चला तर आपण जोडून घेऊया. ह्या झालेल्या आहेत आपल्या डॉल आपल्या जोडून. आता आपण गोंडे करणार आहोत. 25 राऊंड केलेले आहेत असेच 3 बोटावरती आणि त्याला आपण गोल राऊंड करून असं बांधून घेणार आहोत. आणि राहिलेला धागा आपण कात्रीने सेंटरमध्ये घेऊन कट करणार आहोत आणि मागे पुढे झालेला उलनचा धागा कट करून घ्यायचा आहे. आणि असेच आपल्याला गोंडे बांधून घ्यायचे आहेत. प्रत्येक कॉर्नरला आपल्या बाहुलीच्या बांधायचे आहेत गोंडे. व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत जा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल नवीन व्हिडिओ आलेला. चला तर आपण हे सगळे गोंडे जोडून घेऊया.
हे झालेले आहेत आपले आता गोंडे बांधून. आता आपण बाहुलीला डोळे आणि स्माइली चिटकू फेविकॉलच्या मदतीने. मी हे काळ्या टिकलीचा वापर केलेला आहे डोळ्यांसाठी. आणि तोंडाचा वापर म्हणजे बाहुलीला तोंडाचा आपण अर्धा चंद्र वापरलेला आहे, चंद्रकोर म्हणजे बाहुलीची स्माइली. याच पद्धतीने आपल्याला सगळ्या डॉलला आपल्याला डोळे आणि स्माइली चिटकून घ्यायची आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तर हे आपलं झालेलं आहे आता तोरण रेडी. नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे झालेलं आहे आपलं बाहुली तोरण तयार झालेलं आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.